हा ब्लॉग किती आहे मला माहित नाही. अरे पण 2 हातात होता ना. एडिटिंग नाही हे तर दरवाजाची फटीमधनं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता हा ब्लॉग किती आहे मला माहीत नाही, कारण की अजून चॅनलच क्रिएट झालं नाही आहे. चॅनल करू अजून टाईम आहे थोडा क्रिएट करायला. पण हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आमचा जो रूममेट आहे त्याला, रूममेट म्हणजे आमचा सिनियर आहे, त्याला जॉब लागली तर तो जाणार आहे आता सोडून सर. तर आता शेवटचे 1-2 दिवस सोबत आहे. मग काहीतरी आठवण म्हणून हा ब्लॉग ठेवायचा म्हटलं. तर दिवसभर तर काय झोपलेलं होतं मी, तर आता उठलं आहे. पण आता थोडासा टाईम भेटला तर क्रिकेट खेळू. आठवण ठेवावी लागते कधी ना कधी काय ठेवायचीच आठवण. जर चांगले माणसं असतील, चांगले मुवमेंट्स असतील, मला वाटतं की आठवण ठेवली पाहिजे. बॉल आलाय, भावी उचलत नाही आहे. जायचं थांबा 1 मिनिट, चाललोय आपण. रस्ता होय हे गाड्या बी आमच्याच मालकाच्या आहे. काय म्हणत होता तू? नाही तिथे काहीतरी बोलत होता मला निघस. मी म्हटलं तुझा हात असेल तर ते पाण्यात लोटा कशाला आणतोय. ओहो सॅमी हाफ चड्डी. ए शिवाना का द्या, ए शिवाना का द्या फक्त. पाय घासताना ओ हो हे बरं झालंय सोडून चाललंय. असे क्रिकेटर नको आहे आम्हाला आमच्या रूम मध्ये. बकवास कुठले. हा हे आमचे क्लासमेट CR होते, सोडलं. थांबा तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. हा इंट्रोडक्शन दे काहीतरी, ते बोल काहीतरी. माझं नाव प्रवीण, मी राहणार कारदार, तालुका हातकणंगले. तुला इंटरव्ह्यू द्यायला लावला होय, काय बी बोलायचं असतं ना. नाव नंबर सांग तुझा अजून. वा रे वा. मोबाईल नंबर. आज काय माहिती नशिबानं कसं काय आज आमच्या खेळायला आले काय. आम्ही पहिल्यांदा खेळतोय म्हणा. झूम कर. हा केला कष्ट बघ कष्ट. काय कष्ट बॅट बोलल्यावर तिकडून जाय ना येडी. बरं ते जाऊ दे. त्या बॉलच्या नाना चिट्टा क्रिकेट खेळायला कोणी गॉगल घातला होता? मी थोडं खेळतो, मी ब्लॉगिंग करतोय ना. मग अंपायर हा अंपायर आहे. नाही चालता बिलता अंपायर. आउट झाला कसं करता? MC अंपायर आहे. MC अंपायर. माईक कंट्रोलर का? मग दुसरा अरे पण 2 हातात होता ना. न्यू गली न्यू रूल्स. ए मी हा हे इधर ब्लॉगिंग बॅक टू द किंग. हे आमचे राहुल शेठ. रूल असा आहे का जे अंपायर आहे त्यांनी बॅटिंग नसती करायची, पहिली गोष्ट. ठीक आहे. हे बाय याच्या बाहेर फुल टॉस गेला तर आउट. हा टप्पा चालतो. 1 टिप दोन्ही हातात आउट. हा माग 3दा गेला तर आउट, बॉडीला 3दा गेला लागला तर आउट. आणि टच करायचं फक्त 1 रन. गोल कुठे असतं? कोणतं गोल? इकडे आण. मॅन ऑफ द मॅच. बाप हे अरे गल्ली क्रिकेट आहे. BL अरे बाप रे. सुपला शॉट. अरे लागलं. ए असं नाही यार, थोडंफार एक दोन खेळू द्यायचं. माणसाला लाज वाटते.
काय करायची एवढी मरमर ना आउट व्हायसाठी? मला तू चांगलं खेळणं असं आहे वाटलं नाही, काही खेळू द्यायचं थोडंफार. सिलेक्शन होत नसतं. परिस्थिती काय साईडला परत बॅटिंग, परत नाही सॉरी बॅटिंग काय तर अरे तू शिव्या कशाला देतोय? मी टाकेल बर का असंच, लिटरल टाकेल मी असंच. माझी बॅटिंग आहे का? बघू बघू काय होतंय. माझी मम्मी एकदा टीव्हीवर लावून बघायला टाकलाच समजा ना, टीव्हीवर लावला मग त्यात मी बोललो तर चुकीचं वाटतं. अरे यार चालू आहे की यार, असं मी शपथ टाकून देईन. अरे बाप, कसला भारी, मीच घाबरलो की. नाही सण डॅनी दादा. खमो मॅन, खमो खमो. ओ तू बॅट कशी पकडली? आयुष कशी अशी अशी पकडता? लिटरल बॅट पकडली बाई तशी. ए तू खरंच सोडून जा, तू सोडून जा आम्हाला खरंच. हा नंतर नंतर कधीतरी सांगेल मी. मी बॉलिंग ब्लॉगिंग करतोय, नीट कर. मी तर तेल देतो सांग. अरे कसे पण म्हणजे माणसं. अरे आउट साईद. छी अरे यार बॉल टाकतो. सर्व त्यात गेलं की नाही ते रेकॉर्ड झालं ते. वॉर्निंग खमो खमो. अरे 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 तू का उभा पात्र केला की रडता रे बाबा पोरं लडकी तू एकटाच आउट म्हणतोय. बॉल हळू टाक की जरासा. कम ऑन सर. काय माहित. मी मोजले 1700 तरी झाले होते. एक बॉल शोधतोय मी यांना. बॉल झाला सापडला, कॅन्सर. पुढच्या वेळी जायला लागणार. दयानिध पंडित सॅम कसं आहे जेवण? मी बॅक स्टोरी नंतर सांगतो, तोपर्यंत आम्हाला जेवण एन्जॉय करू द्या. नुसतं दाबून होतो नुसतं श्रीखंड. बाप रे बाप, बेकार श्रीखंड. काय कोणता जन्माचा भुकेला होता काय.
आत्ता विषय सांगतो नेमका, एक मिनटं. सो विषय असा की काल तर खेळले क्रिकेट. आज 8 वाजता, आय थिंक 8 का 9 वाजता अपूर्वाची आहे बस. आज सोडायचं ते. आता तो गेला सांगलीत. आज रविवार होता. आपलं काय मेस नव्हती आज, असा विषय. मग करायचं काय आता, आम्ही विचारच करत होते. तेवढ्यात आमच्या घरासमोरून एक हे जाते, काय म्हणतात, लग्नाची वरात जाते. म्हटलं यार लग्न आहे, मोका आहे, दस्तूर आहे. तर मग कशाला रुक्या पैसे खर्च करायचे. त्यामुळं इकडे चक्कर मारून आली की हॉल कुठे काय. डॅनी भाई टू इझी मॅन, दॅट्स टू इझी. तर मग गेलो. थोडा टाइम विचार केला की जायचं की नाही जायचं बा, असं अनोळखी कसं काय जायचं लग्नात, पहिल्यांदा होतं. सो मग मला रस्त्यावरनं म्हणजे गाडीवरनं आमचे एक सर जाताना दिसले त्या साईडला. मग त्यांना फोन केला की सर तुम्ही लग्नात आहे का म्हणून, आणि आम्ही येऊ शकता का बाबा. सर या म्हणे काय प्रॉब्लेम नाही आहे. मग आमचं झालं ठरलं 3 जण होतं, मी, सॅम आणि आपला डॅनी होता. मग काय करायचं, कपडे घातले, थोडा टाईम वेट केला की लग्न होऊ द्या, अक्षता टाकला गेला की मग जायचं. कोणी लक्ष देत नाही त्या टायमाला. मग काय तिकडनं गर्दी जाताना दिसली. परत म्हटलं लागलं लग्न, माणसं चालले वापस. गाडी काढली, गेलो. हा दिसतं एकदम जे जेवण होतं श्रीखंड तर एकदम 1 नंबर श्रीखंड. तेवढंच. आता प्लॅन पुढचा असा आहे की तर बाय बाय जाणार आहे दादा आता. आई शपथ तू याच्यामुळे झोपून राहिला, त्या 2 रील बी राहिला, पॅनकेक बी राहिला. अरे तू शिव्या नको देऊ की. इकडे लाईटात येतो का असा कुठतरी या साईडला आहे. अरे विषय कसा आहे, मी घरातच आहे रोज दुपारी म्हणतो रील बनवायची, हा येतो झोप. कालचा नाही तर हे असतं कॉलेजवर. काल होता सॅटर्डे, बरोबर. सॅटर्डेला ठरलं होतं सकाळी रील बनवायचं तिकडे. हे तू पण तुझी पण चूक आहे. तर बरं का, सॅटर्डेला ठरलं होतं रील बनवायची, बरोबर. तर सॅटर्डेला महाराज गेले कॉलेजमध्ये. आणि काय म्हटलं की 5 येतो, 5 ते 6 रील, 6 ते काय आमदार पुढे क्रिकेट, आणि मग काय पोकर. एका शब्द नाही म्हटलं, ही सगळ्या ह्याची प्लॅनिंग आहे. अरे हो हा होता तिथं, हा ॲग्री केला म्हणून मी पुढचं बोललो. तर मग साहेब थांबले 7 वाजेपर्यंत कुठं, कॉलेजला. आज मी आलो, 7चा दिवस आला, सांगलीला जाऊन आलो. तोपर्यंत मी थकलो होतो, मी घेतलो झोपून 2. मग आता हा म्हणते माझी. तू एकटाच बोलला होता फक्त, एकटाच झोपणार आहे. अबे 1 तास म्हटलो मी, मान्य व्हायला माझी चूक नाही. गाडी आली, आमचा भाऊ चाललाय. आलो यो अपूर्व, बाय बाय बाय, पीस. रिप्रेझेंटिंग आष्टा टाउन, ए टाउन. बाय बाय करतील. बाय बाय आम्ही पण निघता, झालं आमचं काम. इथं जायचं, मस्त जेवण करायचं. झालं ठीक आहे, सोडून तर जाणार आहे पण मग थँक्यू. बस आउटरो तेवढा द्यावा लागेल तुम्हाला. आउटरो माहिती ना. नाही चल मी काय म्हणतो, सगळ्यांनी काळजी घ्या, सेफ राहा, मस्त आयुष्य जगा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. थँक्यू.